नथू आणि उत्तप्पा हे दोघेजण सख्खे भाऊ. नथू हा उत्तप्पापेक्षा वयाने मोठा भाऊ. त्यांच्या घरी 10 एकर शेती. नथू हा शेती करायचा तर उत्तप्पा एका कंपनीत कामाला होता. त्यांची शेती माळ रानाची असल्यामुळे जास्त पिकत नव्हती. त्यामुळे एकजण शेती करत होता आणि एकजण कंपनीत होता. हे दोघे पण आनंदात होते आणि त्यांच्या शेतात राबणारे 2 बैल पण होते. ते जणू त्यांच्या घरचे सदस्यच होते. ते शेतात खूप काम करायचे. नथूचा जीव म्हणजे ते बैल. नथू जेवढा बैलावर माया करायचा, तेवढा तो स्वतःच्या बायकोवर पण करायचा नाही. नथू हा गरीब, भोळा माणूस आणि अत्यंत प्रामाणिक शेतकरी. आणि त्याचा बारका भाऊ उत्तप्पा थोडासा रागीट आणि सरकीट डोक्याचा. त्याला कुणी काहीतरी एकाचं 2 लावून दिलं की तो लगेच रागाने लाल व्हायचा. कधी कधी तो शेताच्या उत्पन्नासाठी नथूसोबत पण भांडण करायचा. त्याला वाटायचं की हा नथू शेतात खूप उत्पन्न काढतो आणि आपल्याला त्याचा सुगावा पण लागू देत नाही. त्याला कधी कधी कोणी फितून द्यायचं की ही 10 एकर मधली निम्मी शेती तुझी आहे, म्हणजेच 5 एकर शेती ही तुझ्या मालकीची आहे आणि त्यातला एक बैल तुझा आणि एक बैल नथूचा आहे. तो त्या बैलासाठी पण नथूसोबत भांडण करायचा. पण नथू बिचारा भोळा माणूस असल्यामुळे शांत बसायचा. उत्तप्पाला वाटायचं की नथूने आपल्या शेतातला निम्मा हिस्सा म्हणजेच निम्मे उत्पन्न आपल्याला दिले पाहिजे. पण यावेळेस नथूच्या बायकोने उत्तप्पाला सांगितले होते की यंदा शेतात काही पिकलं नाही, त्यामुळे शेतातून काही मिळणार नाही. हे ऐकून तर उत्तप्पा जास्त चिडला. तो शेताच्या वाटण्या करायच्यात ते ठामपणे मांडून बसला. त्यांनी गावातील सगळे पंच बोलवून घेतले. गावातले पंच शेताच्या वाटण्या करण्यासाठी आले आणि ते शेताच्या वाटण्या करू लागले. उत्तप्पाचे असले वर्तन बघून नथू निराश झाला होता, कारण त्याला माहीत होते आता उत्तप्पा बैलाच्या पण वाटण्या करणार. जे बैल आपण जीवाच्या पलीकडे सांभाळले त्यांच्या वाटण्या होणार याची त्याच्या जीवाला धासत लागली होती, कारण त्याचे बैल त्याच्याशिवाय राहूच शकत नव्हते. शेवटी नथूने विचार केला तसेच झाले. उत्तप्पा म्हणाला, आपले 2 सर्जा राजा आहेत ना, त्यातला एक बैल मला पाहिजे. नथू बिचारा एका कोपऱ्यात बसला होता. पंचांनी नथूला विचारले, नथू, तुझ्या 2 बैलातला एक बैल तुला उत्तप्पाला द्यावा लागेल. हे ऐकून नथूच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो आतल्या आत बैलासाठी रडू लागला, पण तो काहीच करू शकत नव्हता. उत्तप्पा ते बैल घेऊन विकणार होता आणि तो बैल विकून तो पैसे घेऊन मोकळा होणार होता. नथूकडून उत्तप्पाने बैल घेतला आणि तो विकला सुद्धा. याचे नथूला खूप दुःख झाले, पण भाववाढणी तर द्यावीच लागणार म्हणून तो गप्प बसला.